तर हा दुसरा लेख मी लिहिला आज 20 जुलै 2026. तर हा लेख मला सुचला. त्याला मी नाव दिलं आहे अनाऊन्समेंट. नुकतीच आम्ही एक अनाऊन्समेंट ऐकली आणि नवलच वाटले. अनेक वेळा रस्त्याने भोंगे ऐकू येतात, त्यात काहीतरी सांगितले जाते, घोषणा ऐकू येतात. पण ही घोषणा गंमतशीरच वाटली. तिकडून आवाज ऐकू आला, केस द्या, केस द्या, आपले केस फेकून देऊ नका, आम्ही विकत घेऊ 5,000 रुपये किलोप्रमाणे, आपले केस आम्हाला द्या, पैसे घ्या, द्या आपले केस. मी विचार करू लागलो, केस तर वजनाला किती हलके असतात, वाऱ्याने सगळे केस उडून जातात. हे लोक केस विकत घेऊन काय करणार, कुठे देणार, कोणास ठाऊक. आणि त्यांचा भाव काय तर 5,000 रुपये किलो. आता आपण तराजूमध्ये एका पारड्यात कितीही केस टाका, केसांनी पारडे गच्च भरले आणि त्याचे वजन करून बघा, फार तर एखादा छटाक होईल त्याचं वेट. ते सुद्धा मुश्किल. असे 20 छटाक केस कुठून आणायचे, कारण 1 किलो म्हणजे 20 छटाक. असो, आता या अनाऊन्समेंटमुळे वारीक लोकांचा भरपूर फायदा होणार, न्हाव्यांचा. कारण रोज जवळपास 5-25 लोक तरी न्हाव्याच्या दुकानात जातच असतात. त्या सर्वांची कटिंग केल्यावर सगळ्यांचे केस तिथेच गळून पडतात. ते सगळे केस गोळा करून विकले तर किमान 1,000-500 रुपये तरी यायला हरकत नाही. 1,000-500 रुपये म्हणजे त्यांचे वजन, त्या सगळ्या लोकांच्या केसाचे वजन 2-4 छटाक तर होईलच की हो. याला चांगला धंदा आहे राव हे. म्हणजे कटिंगचे पैसे वेगळे आणि पुन्हा त्या सगळ्यांचे केस विका, त्याचे पैसे वेगळेच. असो, आपल्या पूर्ण गल्लीमधले किंवा तुम्ही ज्या कॉलनीत राहतात त्या मोठ्या कॉलनीमधले 100-200 लोक धरायचे आणि त्या सगळ्यांची चप्पी करून टाकायची. त्यांचे सगळे केस गोळा करायचे आणि तो जो घोषणा देणारा कार्यकर्ता असेल त्याला ते गाठोडं नेऊन द्यायचं. बस, पैसे घट्ट. आता पूर्ण कटिंग करण्याचा एक फायदा आहे. एरवी घरामध्ये बायको कधीतरी चिडून नवऱ्याला म्हणत असते, थांबा आता मी तुमच्या झिंज्या चुपटीते. पण आता तिला असे म्हणताच येणार नाही, डोक्यावर काही नाहीच तर काय. त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे बाहेर आपल्याला कसली भीती वाटली तर भीतीने केस ताठ होण्याचा प्रश्नच येत नाही. डोक्यावर काही नाहीच तर म्हणजे पहा, घरात बायकोपासूनही काही धोका नाही आणि बाहेर संकटाची काळजी नाही. म्हणून सगळी कटिंग करून घ्या मित्र हो, म्हणजे संकटापासून लांब राहाल.